22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा बळी गेला। हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी गेले होते। पर्यटकांच्या कल्पनेपलीकडचा असा हा हल्ला होता। कोणतीही सुरक्षा नसल्याचं पाहून दहशतवाद्यांनी संधी साधली, ज्यामध्ये 27 जण बळी गेले। 22 एप्रिलच्या हल्ल्याची आणि आजची परिस्थिती काय आहे ही दृश्य सध्या आपण झी 24 तासवर पाहू शकतो। 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। कल्पनेपलीकडचा असा हा हल्ला झाला, ज्यामध्ये 27 पर्यटकांचा बळी गेला। ही 22 तारखेची दृश्य एकीकडे पाहतोय आणि ही आताची दृश्य हल्ल्यानंतरची सध्याची स्थिती आपण पाहतो। झाला तिथे आज काय परिस्थिती, दहशतवादी नेमके कसे घुसले, कोणतीही कल्पना नसलेले पर्यटक सौंदर्य स्थळाचा कसा आनंद घेत होते, या सगळ्याचा आढावा घेतलाय थेट पहलगामच्या त्या घटनास्थळी जाऊन आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे यांनी। बड़े थे उनके लिए और 12 साल के से जो 22 तारखेला पहलगाममध्ये भ्याड असा दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथे आज काय परिस्थिती आहे हे आपण आता जाणून घेतोय। दहशतवादी नेमके कसे घुसले, कोणतीही कल्पना नसलेले पर्यटक सौंदर्य स्थळाचा आनंद घेत होते आणि त्याच वेळी दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला। दूसरी तरफ जाएं और इसके बाद इसमें नमकीन भरा हुआ है। मेरे रोंगटे खड़े हो जा रहे हैं ये सब कुछ दिखाते हुए। बेहद ही डरावना मंजर कर रहे होंगे आतंकी। सभी लोग अपनी जान बचाकर पूरी तरह से भागने की कोशिश कर रहे हैं। कुछ टूर्नामेंट भी है यहाँ पे, क्योंकि ये जो घटना स्थल है ये एविडेंस है। यहाँ पे सारी चीज में हाथ नहीं लगा सकते। लोग यहाँ पर घूमने पहुंचे थे। कश्मीर के ट्रेडिशन जो है उसके